नमस्कार, मनीषा सिक्रेट रेसिपी या चॅनलवरती सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज मी घेऊन आली आहे एक रेसिपी, ती म्हणजे गाजरचा हलवा, तो सुद्धा शुगर फ्री आणि फॅट फ्री। ज्यांना शुगर आहे ते सुद्धा हा शिरा मनसोक्त पोटभर खाऊ शकतील आणि जे डायटिंगवर आहे ते सुद्धा हा हलवा आवडीने म्हणजे पोटभर मनसोक्त खाऊ शकतील। तर अगदी सोपा आहे हा हलवा बनवायला। तर इथे मी गाजर घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घ्यायचे आहे गाजर 2-3 पाण्याने। आणि तुम्ही बघू शकता मी निवडून घेतलेले नाही आहेत, गाजर निवडून घ्यायचेच नाही आहेत। अशाच प्रकारचे गाजर घ्यायचे, म्हणजे तुम्ही निवडून घेऊ शकता, पण मी इथे गाजर निवडून घेतलेले नाही आहेत। तर आपल्याला याचा खिस करून घ्यायचा आहे, खिसून घ्यायचे आपल्याला। तर मी हे सर्व जी गाजर होती ते सर्व खिसून घेतलेले आहेत, पण मी जे गाजर होते त्याची साल न काढताच खिसून घेतलेली आहे। याची साल कधीच काढायची नाही। गाजरचा कोणताही प्रकार करायचा असला तेव्हा गाजरची साल ही कधीच काढायची नाही, कारण जी साल आहे त्यामध्ये विटॅमिन प्रोटीन जे काय आहे ते सालेमध्येच आहे, त्यामुळे कधीच साल काढायची नाही। तर कढईमध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मी एक पूर्ण चमचा आणि एक अर्धा चमचा असा मीडियम आकाराचा स्पून आहे, तर तो 1.5 चमचा मी तूप घालून घेते आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार क्वांटिटीनुसार तूप घालून घ्यायचं आहे तुम्हाला सुद्धा। तर छान विरघळल्यानंतर तूप त्यामध्ये आपल्याला खिसलेलं गाजर घालून घ्यायचं आहे। तर खिसून घेतलेलं गाजर हे गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची आहे आणि कमी फ्लेमवरच आपल्याला हे म्हणजे छान अगदी गाजर कढईमध्ये सराट्याच्या साहाय्याने हलवून घ्यायचं आहे। तर झाकण ठेवून घ्यायचं आता इथे आपल्याला, आणि एकदम कमी फ्लेमवर आपल्याला हे गाजर होऊ द्यायचं आहे। तोपर्यंत मी इथे गूळ घेतलेला आहे आणि हा गूळ मी चाकूच्या साहाय्याने थोडा किसून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता तेल थोडं सुटलेलं आहे, म्हणजे तूप सुटलेलं आहे, सॉरी। तर तूप बाहेर आलेलं आहे, तरी आपण थोडंसं अजून होऊ देणार आहोत याला। तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला गाजरचा हा शिरा हलवा कसा वाटला। तर मी इथं गूळ घेतलेला आहे आणि हा गूळ पातळ होईपर्यंत आपल्याला, म्हणजे पाणी होईपर्यंत आपल्याला गाजर आणि गूळ एकजीव होईपर्यंत आपल्याला झाकण ठेवून मंद आचेवर होऊ द्यायचा आहे। आणि तुम्ही बघू शकता इथे गूळ हा पूर्ण पातळ झालेला आहे। तर आपण इथे परत आता झाकण ठेवून परत शिजून घेणार आहोत, म्हणजे होऊ देणार आहोत। हे जे गाजर आहे ते होऊ देणार आहोत। यामध्ये मी दूध सुद्धा वापरलेलं नाही आहेत, कारण हा आपला फॅट फ्री आणि शुगर फ्री गाजरचा हलवा आहे। तर मी दूध न वापरताच हा हलवा बनवलेला आहे। तर इथे मी बदाम घालते आहे, म्हणजे हा फॅट फ्री आणि शुगर फ्री असल्यामुळे मी ते मनुके सुद्धा घालत नाहीये। तर तुम्ही मनुके म्हणजे घरच्यांसाठी जर बनवत असाल तर मनुके तुम्ही घालू शकता, यामध्ये ड्रायफ्रुट्स घालू शकता। पण शुगर फ्री जर बनवायचा असला तर या पद्धतीने तुम्ही बनवायचा आहे। आता आपला हलवा हा रेडी झालेला आहे। तर नक्की मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, तर पटापट कमेंटमध्ये सांगा।